हाय विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा आपला टॉपिक आहे कॉन्टॅक्ट टाईप फोर्स आणि त्यातला सेकंड टॉपिक किंवा सेकंड टाईप आपल्याला आज बघायचा आहे, ज्याचं नाव आहे फ्रिक्शनल फोर्स, ज्याला आपण मराठीमध्ये घर्षण बल असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर कॉन्टॅक्ट टाईप फोर्समधला फर्स्ट टाईप आपण बघितलेला आहे, ज्याचं नाव होतं मस्क्युलर फोर्स. जर तुम्ही तो टॉपिक बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो टॉपिक नक्की बघा आणि त्यानंतरच तुम्ही आजचा आपला टॉपिक फ्रिक्शनल फोर्स बघा. सो विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया फ्रिक्शनल फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, फ्रिक्शनल फोर्स जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर या ठिकाणी या ज्या दोन टर्म्स किंवा दोन पॉईंट जे तुम्हाला या ठिकाणी दिले ते तुम्हाला समजणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स समजायला खूप जास्त सोपा जाईल. तो फर्स्ट पॉईंट जो आहे या ठिकाणी आपण तो आता बघूया. बघा काय सांगितलं तुम्हाला फर्स्ट पॉईंटमध्ये, फ्रिक्शन अपोज द मोशन, दॅट्स वाय लार्ज फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ हेवी बॉक्स. आता काय होतं बघा, एखादा बॉक्स आहे आणि या बॉक्सवरती तुम्ही या बाजूला फोर्स अप्लाय केलंय. सो याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला म्हणजे या साईडला कुठलं फोर्स त्याच्यावरती अप्लाय होतं? फ्रिक्शनल फोर्स होतं. म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं पहिल्या पॉईंटमध्ये की फ्रिक्शनल फोर्स काय करतं म्हणे, एखाद्या ऑब्जेक्टचं जर मोशनमध्ये म्हणजे गतीमध्ये असेल तर त्याच्यावरती समोरच्या दिशेने कुठलं फोर्स अप्लाय होतं? फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतं आणि ते अपोज करतं ती वस्तू समोर जाण्यासाठी. तर हे तुम्हाला या ठिकाणी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. सो आता सेकंड पॉईंट तुम्हाला या ठिकाणी काय सांगतो बघा, applied force is more than the frictional force that time object is move. आता या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट आहे बघा आणि या ऑब्जेक्टवरती तुम्ही या बाजूला फोर्स अप्लाय केले, पण हे फोर्स जर या ठिकाणी जे फ्रिक्शनल फोर्स आहे खालच्या बाजूला याच्यापेक्षा जर जास्त असेल तर हे ऑब्जेक्ट डेफिनेटली काय होणार, या ठिकाणी मूव्ह होणार. आणि जर तुम्ही लावलेलं फोर्स या फ्रिक्शनल फोर्सपेक्षा कमी असेल तर हे ऑब्जेक्ट मूव्ह होईल का त्या ठिकाणून? नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलंय बघा, applied force is more than the frictional force that time object is move. म्हणजे तुमचं अप्लाइड फोर्स हे जास्त असलं पाहिजे कशापेक्षा? फ्रिक्शनल फोर्सपेक्षा. त्याच वेळेला तुमचं ऑब्जेक्ट काय होतं त्या ठिकाणी? समोर जातं. सो दोन्ही टॉपिक आता क्लिअर झाले. सो आता आपण पुढे याची काही उदाहरणं बघूयात, त्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी आता की फ्रिक्शनल फोर्स असतं नेमकं काय. आता एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, फोर्स ॲक्टिंग अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. बघा तुम्ही काय केलं, या ठिकाणी इकडून फोर्स लावलाय म्हणजे तुमचे जे ऑब्जेक्ट आहे ते मोशनमध्ये कुठल्या साईडला आहे? या समोरच्या साईडला आहे, बरोबर आहे. पण फ्रिक्शनल फोर्स याच्या कुठल्या बाजूला आहे? या ठिकाणी अप्लाय झालं अपोजिट साईडला. म्हणजे तुम्ही लावलेलं फोर्स जर या साईडला होतं तर फ्रिक्शनल फोर्स कोणत्या साईडला आहे? समोरच्या साईडला. म्हणजे दोन्ही फोर्स जे आहे कशा आहे त्या ठिकाणी? अपोजिट आहे. म्हणजेच तुम्हाला हा पहिला पॉईंट आता क्लिअर झाला असेल की जर तुमचं लावलेलं बल जर या बाजूनं असेल तर फ्रिक्शनल फोर्स कसा असतं? त्याच्या अपोजिटमध्ये म्हणजे समोरच्या बाजूला त्या ठिकाणी असतं. क्लिअर झाली पहिला टॉपिक, फ्रिक्शनल फोर्स काय या ठिकाणी समजले सगळ्यांना. हा हेवी बॉक्स बघा, हेवी बॉक्स जो आहे या हेवी बॉक्सचं या ठिकाणी काय होतंय, खालच्या बाजूला या ठिकाणी घर्षण होत आहे समोर, जेव्हा तुम्ही त्याला इकडून फोर्स अप्लाय केलेला आहे त्यावेळेला. सो फ्रिक्शनल फोर्स काय आहे समजते या ठिकाणी तुम्हाला? ओके. सो आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. आता सेकंड एक्झाम्पल आपला काय सांगतं बघा, सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ. बॉल रोलिंग ऑन अ फ्लोअर स्टॉप आफ्टर सम टाइम ड्यू टू फ्रिक्शन. आता बघा या ठिकाणी या बॉलवरती तुम्ही इकडच्या बाजूला किक मारली आणि किक मारल्यानंतर हा बॉल काय झाला, समोरच्या दिशेने या ठिकाणी पुढे त्याने जायला सुरुवात केली. पण असा हा बॉल काही अंतरावरती गेला आणि त्यानंतर तो स्टॉप झाला, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तो थांबला. का थांबला असेल बरं तो? त्याला तर पुढून आपण काही थांबवलं नाही किंवा कोणी त्याला समोरून थांबवलं सुद्धा नाही, त्याला स्पर्श पण नाही केला, तरी तो काही अंतरावर जाऊन थांबला. का थांबला असेल? अगदी बरोबर, तुमचं जे उत्तर होतं ना तुमच्या डोक्यामध्ये आलं ते एकदम बरोबर होतं. कारण या बॉलवरती या दिशेला कुठलं फोर्स अप्लाय होतंय? खालच्या दिशेला सरफेसचं फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतंय, म्हणून हा बॉल थोड्या अंतरावर गेला आणि त्या ठिकाणी तो थांबला. सो आता तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स एकदम क्लिअर होत असेल की नेमकं ते काय आहे. आता
याच्याविषयी थोडंसं अजून आपण जाणून घेऊयात की फ्रिक्शनल फोर्स नेमकं कुठं जास्त अप्लाय होतं आणि कुठं कमी अप्लाय होतं. सो थोडंसं आपण त्यांच्यामध्ये डिफरन्स बघूया. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स दिले बघा की रफ सरफेसवरती फ्रिक्शनल फोर्स कसं असतं. रफ म्हणजे खडबडीत ज्या ठिकाणी जागा असते त्या ठिकाणी, आणि स्मूथ सरफेस म्हणजे ज्या ठिकाणी एकदम सॉफ्ट असतं, एकदम त्या ठिकाणी तुमची फरशी जशी असते ना त्या लेवलचं त्या ठिकाणीचा खालचा सरफेस असतो. तर अशा दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडतं ते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी डिफरन्स बघायचा आहे दोन्हीमधला. बघा, सगळ्यात पहिले आपण रफ सरफेसवरचं पहिलं या ठिकाणी एक्झाम्पल समजून घेऊयात. फ्रिक्शनल फोर्स इज ग्रेटर. जर सरफेस जर का रफ असेल, खडबडीत असेल, तर डेफिनेटली त्या ठिकाणी तुमचं जे फ्रिक्शनल फोर्स समोरच्या दिशेने असेल ते कसं असेल, त्या ठिकाणी खूप जास्त त्या ठिकाणी असेल. आणि जर आता दुसरा टॉपिक आपला जो स्मूथ सरफेस आहे, तर यातला पहिला पॉईंट काय बघा, फ्रिक्शनल फोर्स इज लेस. आता फॉर एक्झाम्पल जर डांबरीकरणाचा रस्ता असेल आणि जर आपली फरशी असेल, तर दोन्हीपैकी कुठल्या ठिकाणी फोर्स जास्त असेल बरं? नक्की तुमच्या डोक्यात जे परत एकदा विचार आले ना, ते एकदम बरोबर आहे की डांबर ज्या ठिकाणी आहे, जो डांबरीकरणाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स कसा असणार, जास्त असणार. कारण त्या ठिकाणी सरफेस कसा आहे, रफ आहे. आणि जर तुमच्या घरातली फरशी असेल तर त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स कसा असणार, लेस असणार, कारण तो स्मूथ सरफेस आहे. सो क्लिअर होतंय आता सगळ्यांना? ओके, सो सेकंड टॉपिक आता याच्यातला आपण बघूयात की नेमका तो आपला काय सांगतो. फोर्स अप्लाइड टू मूव्ह इन ऑब्जेक्ट हॅज टू बी अ ग्रेटर. साहजिकच आहे, जिथं आता डांबरीकरणाचा रस्ता जर रफ सरफेस जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती वस्तू हलवण्यासाठी सुद्धा बल कसं लावावं लागेल, तिच्यावरती जास्त लावावं लागेल. कारण घर्षण बल जास्त, तर अप्लाइड फोर्स सुद्धा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. आणि जर स्मूथ सरफेस जर असेल तर त्या ठिकाणी काय सांगितलं बघा तुम्हाला, व्हेरी लिटल फोर्स नीड्स टू बी अप्लाइड टू मूव्ह इन ऑब्जेक्ट. आता फरशी जर असेल तर त्या ठिकाणी तुमचं फ्रिक्शनल फोर्स कसं आहे, समोरच्या दिशेने कमी आहे, म्हणजे तुमचं लावलेलं फोर्स सुद्धा कसं असणार, त्या ठिकाणी कमीच असणार. जर रफ सरफेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि जर स्मूथ सरफेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कमी बघायला मिळेल, म्हणजे तुमचं लावलेलं फोर्स सुद्धा कसं असणार, त्या ठिकाणी कमी असणार. सो आता हा फ्रिक्शनल फोर्स हा टॉपिक सगळ्यांना एकदम क्लिअर झाला आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.